जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। बनावट फेसबुक अकाउंट तयार करून महिलेला त्रास दिल्याप्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी जळगाव येथून आरोपीला अटक केली। आरोपीने महिलेचा फोटो आणि नाव वापरून फेसबुक अकाउंट तयार केले। त्याच महिलेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली। हे पाहून महिलेला धक्का बसला आणि कारण जाणून घेण्यासाठी तिने विनंती स्वीकारली। यानंतर आरोपी जितेश उर्फ जयेश रौलानी याने महिलेशी अश्लील बोलू लागला आणि अनुचित मागण्या केल्या। महिलेने नकार दिल्यावर आरोपीने तिला एका अश्लील अकाउंटशी लिंक केले, ज्यामुळे तिचा मोबाईलवर अश्लील मेसेज आणि व्हिडिओ येऊ लागले। त्यामुळे त्रस्त झालेल्या महिलेने उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तक्रारीवरून उल्हासनगर पोलिसांनी आरोपीचा मोबाईल डिटेल्स काढून त्याचा शोध घेतला आणि त्याला नोटीस पाठवली, परंतु त्याने ते हलक्यात घेतलं। यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक जळगावला पोहोचले आणि आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं। न्यायालयाने आरोपीला आता 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। जुलै महिन्यात एका महिलेने तक्रार दिली की तिचं फेसबुक अकाउंट हॅक झालेलं आहे आणि एका अज्ञात इसमाने तिला अश्लील व्हिडिओ पाठवलेले आहेत। त्यावरून उल्हासनगर पोलीस ठाणे येथे BNS आणि IT गुन्ह्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता। त्यात फेसबुक कडून माहिती मिळवली, जीमेल कडून माहिती मिळवली आणि IP ॲड्रेसच्या आधारे आरोपीला ट्रेस करण्यात आलेले आहे। आरोपीचं नाव आहे जितेश रमेश रावलानी। सदर आरोपीला तांत्रिक तपासाच्या आधारे जळगाव येथून ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि माझी नागरिकांना आव्हान आहे, महिलांना आव्हान आहे की अशा प्रकारचे गुन्हे आपल्यासोबत घडले असेल तर आपण न घाबरता पोलीस स्टेशनला येऊ शकतात। आपली मदत करण्यास पोलीस सदैव तयार आहेत। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।